देशातील सरकारी बँकिंग क्षेत्रात लवकरच मोठा बदल होणार आहे। केंद्र सरकारनं लहान सरकारी बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्याचा आराखडा तयार केलाय। यामुळे काही ऐतिहासिक बँकांची नावे इतिहासात जाऊ शकतात। विशेष म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांसारख्या बँका या मोठ्या बँकांमध्ये विलीन होऊ शकतात। या विलीनीकरणामुळे लहान बँकांचे एनपीए कमी होतील, खर्च नियंत्रणात राहील आणि बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत बनेल। मोठ्या बँकांसोबत लहान बँकांच्या मर्यादा जोडल्याने देशातील क्रेडिट वाढेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होईल। ही प्रक्रिया 2026-27 आर्थिक वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे। यापूर्वीही सरकारने मोठ्या बँक मर्ज केल्यात। 2017 ते 2020 दरम्यान 10 सार्वजनिक बँकांचं विलीनीकरण झालं, ज्यामुळे सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 वर आली। उदाहरणार्थ ओबीसी आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया पीएनबी मध्ये, सिंडिकेट बँक कॅनरा बँक मध्ये आणि एसबीआय मध्ये एसबीएच, एसबीएम, एसबीबीजे, बँक ऑफ पटियाला, बँक ऑफ हैदराबाद आणि भारतीय महिला बँक विलीन झाली आहेत। हा बदल बँकिंग क्षेत्रात सुव्यवस्था, स्थैर्य आणि ग्राहक सुविधांमध्ये सुधारणा आणण्याच्या उद्देशाने केला जातोय। त्यामुळे देशभरातील बँकिंग प्रणाली अधिक सक्षम होईल। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका।